आराध्या अश्विन खाटगे हिस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आई बाबा, आजी, आत्या, मामा मामी, मावशी, काका काकी। मावळमध्ये शिवसेना राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला। खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांच्यात थेट लढत। लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजले असून मावळ मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यात मतदारसंघात सरळ लढत अपेक्षित असून निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून मावळ मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होणार आहे। निवडणुकीला बराच अवधी असला तरी कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून शिवसेना भाजप युतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आघाडीकडून पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात असतील। निवडणुकीतील संभाव्य उमेदवार ठरल्यानंतर मावळ मतदारसंघाचा संवाद मराठी लाईव्हने घेतलेला आढावा। लोकसभेच्या निवडणुका परवाच जाहीर झाल्या। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ हा मतदारसंघ सध्या चर्चेचा बनला आहे। या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पार्थ पवार यांची उमेदवारी कालच शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली। मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर 2 वेळा गजानन बाबर हे शिवसेनेचे खासदार या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचेच श्रीरंग बारणे हे मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले। 2014 मध्ये राष्ट्रवादीतून शेका पक्षात जाऊन पिंपरीतील आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती। शेका पक्षाकडून लक्ष्मण जगताप निवडणुकीला उभे राहिल्यानंतर त्यांना मनसेनेही पाठिंबा दिला होता, परंतु त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। शिवसेनेला त्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला होता। त्या निवडणुकीत राष्ट्रवादीला खरं तर उमेदवार सुद्धा मिळत नव्हता, अशी परिस्थिती होती। त्यामुळे शिवसेनेतून राहुल नार्वेकर यांना आयात करून ऐन वेळेला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती। राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत। ते 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। 29 एप्रिलला मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। या मतदारसंघात शिवसेनेची ताकद चांगली असून भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे श्रीरंग बारणे पुन्हा एकदा संसदेत जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे। श्रीरंग बारणे यांनी निवडणूक लढवल्यानंतर आणि खासदार झाल्यानंतर मावळ मतदारसंघात कोकणातले 3 आणि घाटमाथ्यावरचे 3 असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। या 6ही विधानसभा मतदारसंघात विशेषतः कोकणातील 3 विधानसभा मतदारसंघात बारणे यांनी चांगला संपर्क ठेवला आहे। त्यांना अनेक वेळा संसद रत्न असा पुरस्कारही मिळालेला आहे। सगळ्या राजकीय पक्षातील लोकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत। बऱ्याच प्रमाणात विकास कामं करण्यातही त्यांना यश आले। 4.5 वर्षे शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात भांडले असताना काही दिवसांपूर्वी त्यांची युती झाली। त्यामुळे या युतीचा फायदा त्यांना होण्याची शक्यता अधिक आहे। परंतु लक्ष्मण जगताप हे जे भाजपचे नेते आहेत, पिंपरी चिंचवडचे त्यात अध्यक्ष आहेत आणि तिथले विद्यमान आमदारही आहेत, त्यांचं आणि श्रीरंग बारणेचं पटत नाही। त्यामुळे ते त्यांना कितपत मदत करतील यावर सुद्धा शंका आहे। विधानसभा वाईज जर का मतदारसंघाचा विचार केला तर शिवसेनेचे फक्त उरणमध्ये मनोहर भोईर हे एकमेव आमदार आहेत। त्यामुळे विधानसभेची ताकद त्यांची फार कमी आहे। त्यामुळे भाजपचा जर का सपोर्ट नसेल तर श्रीरंग बारणे यांच्या विजयाचा मार्ग तसा अवघड आहे। परंतु भाजपने जर का प्रामाणिकपणे आणि एकदिलाने काम केलं तर श्रीरंग बारणे यांना संसदेत जाण्यापासून रोखता येणार नाही, ही एक बाजू आहे। दुसरीकडे पार्थ पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादीने तगडा उमेदवार दिला आहे। पार्थ पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत, तर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव आहेत। त्यामुळे मतदारसंघातील निवडणुकीची चुरस जरी वाढली असली तरी पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे काही लोक नाराजही झाले। या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील प्रयत्नशील होते। त्यांनी सुद्धा संपूर्ण लोकसभा मतदारसंघात गेले काही दिवस संपर्क सुरू ठेवला होता।
काल शरद पवारांनी पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजीव वाघेरे पाटील समर्थक नाराज झाले. तशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावरती फिरताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा फटका सुद्धा पार्थ पवार यांना बसू शकतो. राष्ट्रवादीच्या ताकदीचा जर विचार केला तर राष्ट्रवादीची ताकद पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. परंतु काही दिवसापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला त्या ठिकाणी पराभव पाहावा लागला होता. परंतु अजित पवार यांचे पुत्र, शरद पवार यांचे नातू या सगळ्याचा जर का फायदा पार्थ पवारांना व्हायचा झाला तर पिंपरी चिंचवडमध्ये ते बऱ्यापैकी मतदान घेऊ शकतात. पुढे मावळमध्ये भाजपचा आमदार आहे, त्यामुळे मावळमध्ये त्यांना किती मदत मिळते, काँग्रेस या सगळ्या प्रक्रियेत त्यांच्यावर कितपत असतं हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. घाटमाथ्यावर जेव्हा आपण खाली येतो तेव्हा कर्जत मतदारसंघात विधानसभेच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे, त्यामुळं त्या मतदारसंघात त्यांना बऱ्यापैकी मतं मिळू शकतात. पुढे उरण आणि पनवेल या 2 मतदारसंघात, पनवेलमध्ये तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार असलेले प्रशांत ठाकूर हेच तिथले प्रमुख नेते आहेत. उरणमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे या 2 मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद तशी नाही आहे. फक्त जमीनची एक बाजू आहे की शेका पक्ष राष्ट्रवादीच्या सोबत आहे. दस्तूरखुद्द जयंत पाटील यांनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन पार्थना उमेदवारी द्या असा आग्रह केला होता. शेका पक्षाची उरण आणि पनवेल या 2 मतदारसंघात चांगली ताकद आहे. खालापूर आणि कर्जत या 2 तालुक्यातही त्यांचं बऱ्यापैकी संघटन आहे. शेका पक्षांनी प्रामाणिकपणे मदत जर का पार्थ पवार यांना केली तर पार्थ पवार यांना सुद्धा विजयापासून रोखता येणार नाही. परंतु श्रीरंग बारणे यांच्या बाबतीत मतदारसंघात तशी नाराजी नाही आहे. अत्यंत लोकांशी सतत संपर्कात असलेला खासदार किंवा प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणारा खासदार अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे पार्थ पवार हे नवखे उमेदवार असल्याने श्रीरंग बारणे यांचं पारडं सध्या तरी आपल्याला जड दिसते. परंतु पवार घराण्याचं नाव असल्यामुळे ही लढत त्या अँगलने जर का आपण विचार केला तर तुल्यबळ होण्याची अधिक शक्यता आहे. अर्थात मतदार काय निर्णय घेतात हे 29 तारखेला आपल्याला कळेलच. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने या मतदारसंघात पणाला लागले हे मात्र तितकंच खरं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला असून गजानन बाबर यांनी नेतृत्व केल्यानंतर सध्या श्रीरंग बारणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पार्थ पवार यांच्या उमेदवारीने बारणे यांना तगडे आव्हान असून पवारांची तिसरी पिढी या निवडणुकीच्या निमित्ताने मावळमधून नशीब आजमावत असल्याने मावळ मतदारसंघात फडकत असलेला भगवा कायम राहतो की पवारांच्या तिसऱ्या पिढीकडून या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर होतो याची उत्सुकता पार्थ पवारांच्या उमेदवारीने निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.